श्री स्वामी समर्थ. असतील शिते तर जमतील भूते. निरोगी जीवन जगायचं असेल तर या दिशेला तोंड करून जेवण करावे, नाहीतर रोग पाठीशी लागतात आणि विनाकारण दवाखान्यामध्ये पैसा खर्च होतो. त्यामुळे जेवण करताना जर तुम्ही या दिशेला तोंड करून जेवण केले तर तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होते आणि निरोगी आयुष्य जगता येते. तसेच जेवण करताना जेवणात केस आला तर आपण नेहमी केस बाजूला काढतो आणि खातो. परंतु वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये ताटामध्ये केस येणे मागचे कारण सांगितले आहे, ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या परिस्थितीचे काही शुभ अशुभ संकेत देत असतात. ते संकेत कोणते? जेवणात ताटात केस आला तर आपण काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण समाधानाचे 4 घास पोटात पडावेत यासाठी मेहनत करून अन्न ग्रहण करतो. पण कधीकधी आपण जेवायला बसलो की ताटात केस येतो. मग आपण तो केस काढून टाकतो, बाजूला करून जेवण करतो किंवा दुसऱ्या ताटात वाढून घेतो, नंतर जेवण करतो. आपण म्हणतो घरात केस विंचरल्याने ताटात केस आला असेल, परंतु आपण जर लक्ष दिले तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटामध्ये केस येतो, म्हणजे हा संकेत असतो की ती व्यक्ती आजारी पडणार आहे, त्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. काही वेळेस आपण जेवण करत असलो तरी आणि आपल्या ताटाला चुकून कोणाचा पाय लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते. असे जेवण कधीही जेवू नये, करूच नये. पाय लागलेले भोजन खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येते. तसेच जर आपण जेवण करीत असलो आणि ताटाला कोणी ओलांडले तर ते भोजन कधीही पक्ष्यांना टाकावे. असे जेवण खाऊ नये, कारण असे जेवण खाल्ल्याने भोजन मानले जात नाही. यामुळे आपलं मनही अशुद्ध होतं. शास्त्रानुसार व्यक्तीने नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अन्न खावे. असे केल्याने व्यक्तीसाठी अन्न अधिक फायदेशीर होते. त्याचबरोबर दक्षिण दिशेला खाल्लेले अन्न भूताचे मानले जाते आणि पश्चिमेकडे खाल्लेले अन्न रोग वाढवते. जेवण करताना सुरुवातीलाच घास पूर्व यांच्या नावाने बाजूला काढून ठेवावा. शेवटी तो घास परत ताटात ठेवून ताट बेसिंगमध्ये ठेवू शकता. एकाच ठिकाणी बसून पोटभर जेवण करावे. जेवण करताना वारंवार उठबस केल्याने धनाचा नाश होतो. टाकून दिलेले अन्न पुन्हा खाऊ नये, यामुळे आयुष्य कमी होते. भुकेपेक्षा जास्त जेवू नये. कोणालाही उष्टे जेवण खाऊ घालू नये आणि कोणाचेही उष्टे जेवण घेऊ नये. खरकट्या तोंडाने कुठेही जाऊ नये. म्हणजेच काहीही खाल्ले तर त्यानंतर थोडंसं पाणी अवश्य प्यावं. जेवण शांत आणि आनंद मनाने करावे. जेवणात काही कमतरता असल्यास नाव ठेवू नये. पती व पत्नी जर का एकाच ताटात जेवण करत असतील तर अशुभ असते. पती पत्नीचे एका ताटात जेवणे म्हणजे मद्यपान करण्यासारखे आहे. त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. आणि जर जेवण करता करता केसाचा गुच्छ जर जेवणाच्या ताटात आला तर समजावे की त्या व्यक्तीवर खूप मोठे संकट येणार आहे. खूप मोठ्या संकटात येण्याची धोक्याची घंटा आहे. मुलगी जोपर्यंत वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत मुलीने वडिलांसोबत ताटात जेवण करावे. त्यामुळे पित्याच्या कधीही अकाली मृत्यू होत नाही, मृत्यूपासून संरक्षण होते. म्हणूनच जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने तिच्या पित्यासोबत बसूनच जेवण करावे. कधीही इतरांच्या वाटेनीचे अन्न आपण खाऊ नये. असे अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्यता येते. जसे सुदामाने भगवान श्रीकृष्णाच्याही वाटणीचे चणे गुपचूपपणे खाऊन घेतले आणि त्याला घोर दारिद्र्याचा सामना करावा लागला. आपल्या भोजनातील पशु पक्षी यांचा भाग त्यांना देऊन टाकावा, मग आपण ग्रहण करावे. त्याच्या वाटेचे अन्न कधीही खाऊ नये. सर्वांना वाटून मिळून मिसळून भोजन केल्यास आपल्याला त्याचे पुण्य मिळते. देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फाटलेल्या ताटामध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते. यामुळे आपणच आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखे होते. त्यामुळे आपल्या जीवनात दुःख, दारिद्र्य प्रवेश करते. एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये. उत्तर दिशेला मुख करून जेवण केल्यास सन्मान आणि पूर्व दिशेला मुख करून जेवल्यास प्रसिद्धी मिळते. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान करू नये. सात्विक अन्नाचे सेवन करावे. जेवणाची नासाडी करणे किंवा अन्नाचा दुरुपयोग करणे हे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते. म्हणून ताटात अन्न कधीही सोडू नये. उष्टे अन्न सोडल्याने घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला लागेल तेवढेच अन्न घ्या आणि तेवढेच खा. वाटले तर हळूहळू थोडे थोडे घेऊन खाऊ शकता, परंतु ताटामध्ये उष्टे अन्न सोडू नका. किंवा काही लोक जेवण झाले की लगेच त्याच ताटामध्ये हात धुतात. असे करणे चुकीचे आहे. हा माता अन्नपूर्णाचा अपमान आहे. त्यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते. आपले जेवण झाले तरीही इतर सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये. असे केल्याने तर आपले पितृ नाराज होतात. आपल्याला पितृदोष लागतो. जेवण झाले की ताटात हात धुणे ही वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते. आपल्या योनीतील जीवांचे रक्षण होत नाही. म्हणून जेवण झाले की त्यात थोडे पाणी टाकून ठेवावे. हात दुसरीकडे धुवावा. ताटात हात धुण्याने अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे. म्हणून ही चूक करू नये. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती 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 या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केला सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. हे सर्वजण खूप प्रसन्न होतात. देवी देवतांची आज्ञा घेऊन मग जेवण करण्यास सुरुवात करावी. आपल्याला मंत्र येत नसेल तर जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचे ध्यान करावे. सांगावे की हे भगवंता, आहे तुझ्या कृपेमुळे आज पोटभर जेवण मिळत आहे. सुरुवात करावी. यामुळे भगवंताची कृपा आपल्यावर राहते. आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपल्यासमोर वाढलेल्या ताटाचा सदैव आदर करावा. आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होऊन अन्नधान्यात बरकत येते. जेवण करण्याला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंताला नैवेद्य दाखवावा. म्हणजे ते अन्न न राहता प्रसाद बनतो आणि प्रसाद ग्रहण केल्याने आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता वाटत नाही. भगवंतांना न चुकता दररोज नैवेद्य दाखवल्यास आपल्या घरात अन्नधान्याची बरकत होते. घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही. बिछाणावर बसून कधीही जेवण करू नये. यामुळे व्यक्तीला कितीतरी रोगाचा सामना करावा लागतो. असं म्हणतात की बिछाण्यावर बसून जेवण करण्याची वेळ येते. नेहमी जमिनीवर बसून आसन टाकून त्यावर बसून जेवण करावे. जेवण करताना कधीही चप्पल घालू नये. जेवण करताना कधीही कोणाला उठू नये. जीवनात येते दुर्भाग्य. जेवण करताना घरातील कर्ता पुरुष अथवा कर्ती स्त्री जेवण करत असताना इतर चिंताजनक विषयावर चर्चा करू नये. त्यांना नाराज करू नये. सुरुवातीला त्यांना शांत चित्ताने जेवण करून द्यावे. त्यानंतर अशा गोष्टीवर बोलावे. जेवण करताना त्यांना अपव्यय आणू नये. मैत्रिणींनो, कशी वाटला हा व्हिडिओ? ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.